लोकसभेच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान। पंतप्रधान मोदी, कंगना रनौत, अभिषेक बॅनर्जी यांच्या मतदारसंघात मतदार बजावणार हक्क। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी आज सर्वात मोठा एक्झिट पोल। आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून फक्त एबीपी माझावर। मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकचा आजचा दुसरा दिवस। लोकल केवळ दादर आणि भायखळा स्टेशनपर्यंतच धावणार, तर 534 लोकल रद्द। पुणे अपघात प्रकरणी आज पुणे पोलीस अल्पवयीन मुलाची चौकशी करणार। बाल न्याय बोर्डाच्या सदस्याच्या उपस्थितीत चौकशी पार पडणार। शरद पवारांच्या पक्षातला एक मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत। सुनील तटकरे यांचा दावा। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। 4 जून नंतर राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता। काही मंत्र्यांची खाती बदलणार, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती। मनसे पदवीधर निवडणूक लढवण्यावर ठाम। अभिजित पानसे आज आपला अर्ज भरणार। भाजपच्या भूमिकेकडे लक्ष। इंडिया आघाडीची आज नवी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। आतापर्यंत झालेलं मतदान आणि पुढच्या रणनीतीवर चर्चा करणार। शरद पवार राहणार उपस्थित। अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर आज दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी। उद्या दुपारी 3 वाजता केजरीवाल शरण जाणार। पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा आज संध्याकाळी संपणार। 45 तासांच्या ध्यानानंतर तिरुवल्लुवार यांचं दर्शन घेणार। आणि पंढरपुरातील आढळलेल्या गुप्त खोलीमध्ये विविध प्रकारच्या मूर्ती सापडल्या। मंदिर समितीच्या अध्यक्षांसह पुरातत्व विभागाकडून पाहणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।